नमस्कार मित्रांनो, आज 17 मे राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कायम आहे. आजही राज्यात जोरदार वादळी पावसाचा तसेच गारपिटीचा अलर्ट आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, कोकण विभागापासून दक्षिण कोकणामध्ये तसेच दक्षिण भारतामध्ये एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यामुळे राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण परिसरावर देखील हवेची चक्राकार स्थिती बघायला मिळत आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रालगतचा जो काही एकदम कडेचा पूर्व परिसर आहे, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीमुळे राज्यात आजही वातावरणात बदल राहणार आहे. आजही दुपारनंतर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट आहे, तर काही भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकणामध्ये लगेच पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. दक्षिण कोकणामध्ये आज जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामध्ये कोकण विभाग, दक्षिण कोकण लगतचा जो काही पुणे, सातारा, सांगलीचा परिसर आहे, एकदम कडेचा पश्चिम पट्टा, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त दक्षिण कोकणामध्ये राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. इतरत्र पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल. आज उत्तरी परिसरामध्ये काहीसा पावसाचा जोर कमी होणार आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. इतरत्र बहुतांश भागामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासूनच मोकळं आणि कोरडं वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाचा जोर एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये राहणार आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहील. तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तशी पावसाची शक्यता या परिसरामध्ये नाहीच्या बरोबर एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील दुपारनंतर वातावरणात काहीसा बदल आपल्याला बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण घाट माथ्याच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील, नाहीच्या बरोबर शक्यता. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत अमरावती विभागातील वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वादळी वारे बघायला मिळतील. वादळी वाऱ्यासह हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. वादळी वारे बघायला मिळतील. नागपूर विभागामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल. सर्वत्र पावसाची शक्यता नाही. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. हा पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतात. सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभागामध्ये राहील. पुणे विभागाचा सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, राजापूर आणि सावंतवाडी या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. तुरळक भागामध्ये सांगली, सातारा तसेच सोलापूरच्या तुरळक ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. नांदेड, लातूरच्या तुरळक परिसरामध्ये हलकी गारपीट बघायला मिळू शकते. ह्यूज मित्रांनो, आजची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देऊच. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.